नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषयावरील काही महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची माहिती बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, सिंधू संस्कृतीत एक मोठे स्नानगृह कुठे सापडले? सिंधू संस्कृतीत एक मोठे स्नानगृह कुठे सापडले? तर उत्तर आहे मोहनजोदारोमध्ये. मोहनजोदारोमध्ये हिंदू संस्कृतीत एक मोठे स्नानगृह सापडलेले आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, जर्मनीचे एकीकरण कोणी केले? जर्मनीचे एकीकरण कोणी केले? तर उत्तर आहे बिस्मार्क यांनी जर्मनीचे एकीकरण केलेले आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, LPGचा पूर्ण विस्तार काय? LPGचा पूर्ण विस्तार काय? तर उत्तर आहे द्रवरूप पेट्रोलियम वायू म्हणजेच LPG होय. प्रश्न क्रमांक 4 आहे, फ्री थ्रो हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? उत्तर आहे बास्केटबॉल. बास्केटबॉल या खेळामध्ये फ्री थ्रो हा शब्द वापरला जात असतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? उत्तर आहे व्हेल. व्हेल हा जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, सेल्सिअस आणि फॅरनहाइट तापमान किती तापमानाला समान असते? उत्तर आहे 40 अंशला सेल्सिअस. फॅरनहाइट तापमानाला समान असते 40 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या देशाची भूसीमा जास्तीत जास्त देशांशी लागलेली आहे? कोणत्या देशाची भूसीमा जास्तीत जास्त देशांशी लागलेली आहे? तर उत्तर आहे चीन या देशाची भूसीमा जास्तीत जास्त देशाशी लागलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे वॉशिंग्टन येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, सिंधू संस्कृतीचे बंदर शहर कोणते? उत्तर आहे लोथल. लोथल हे सिंधू संस्कृतीचे बंदर शहर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते आज हिमालय असलेल्या ठिकाणी पूर्वी काय अस्तित्वात होते? उत्तर आहे टेथिस नावाचा समुद्र. टेथिस नावाचा समुद्र हा भूगर्भशास्त्राच्या मते आज हिमालय असलेल्या ठिकाणी होता. प्रश्न क्रमांक 12 आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 4 वर्ष. 4 वर्ष एवढा कार्यकाळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर या दिवशी हिंदी दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14 आहे, पितळ हे कशाचे मिश्र धातू आहे? पितळ हे कशाचे मिश्र धातू आहे? तर उत्तर आहे तांबे आणि कथील यांचे मिश्र धातू म्हणजेच पितळ आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य किती देश आहेत? उत्तर आहे 5. 5 देश हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य देश आहेत. प्रश्न क्रमांक 16 आहे, लाल त्रिकोण हे कशाचे प्रतीक आहे? उत्तर आहे कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे लाल त्रिकोण हे प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, भगवान बुद्धांना ज्ञान कुठे प्राप्त झाले? उत्तर आहे बोधगया. बोधगया येथे भगवान बुद्धांना ज्ञान मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, पंजाबी भाषेची लिपी काय आहे? उत्तर आहे गरमुखी ही पंजाबी भाषेची लिपी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे,
भारतीय मुख्य भूमीचा दक्षिणेकडील किनारा कोणता आहे? उत्तर आहे कन्याकुमारी. कन्याकुमारी हा भारतीय मुख्य भूमीचा दक्षिणेकडील किनारा आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतात सूर्य सर्वात आधी कोणत्या राज्यात उगवतो? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतात सूर्य सर्वात आधी उगवत असतो. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या रोगाच्या उपचारासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो? उत्तर आहे मधुमेह. मधुमेह या रोगाच्या उपचारासाठी इन्सुलिनचा वापर केला जात असतो. प्रश्न क्रमांक 23 आहे, बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? उत्तर आहे आसाम. आसाम या राज्यातील बिहू हा प्रसिद्ध सण आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळतात? आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळतात? तर उत्तर आहे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी हे आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळत असते. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत? उत्तर आहे विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आहेत. विल्यम बेंटिक. प्रश्न क्रमांक 26 आहे, कागदाचा शोध कोणत्या देशात लागलेला आहे? उत्तर आहे चीन. चीन या देशामध्ये कागदाचा शोध लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? उत्तर आहे सिद्धार्थ. सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती आहेत. प्रश्न क्रमांक 29 आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येतो? उत्तर आहे विटॅमिन अ. विटॅमिन अ या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येत असतो. विटॅमिन अ. प्रश्न क्रमांक 30 आहे, पोंगल हा कोणत्या राज्याचा सण आहे? उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्याचा पोंगल हा सण आहे. प्रश्न क्रमांक 31 आहे, गिद्धा आणि भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत? गिद्धा आणि भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत? तर उत्तर आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 32 आहे, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे जॉन लोगी बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, भारताची पहिली महिला शासक कोण होती? उत्तर आहे रझिया सुलतान ही भारताची पहिली महिला शासक होती. प्रश्न क्रमांक 34 आहे, मासे कोणाच्या मदतीने श्वास घेतात? उत्तर आहे गिल्स म्हणजेच कल्ले याच्या मदतीने मासे श्वास घेत असतात. प्रश्न क्रमांक 35 आहे, इन्क्लाब जिंदाबादचा नारा कुणी दिला? उत्तर आहे भगत सिंग. भगत सिंग यांनी इन्क्लाब जिंदाबादचा नारा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कधी व कुठे घडले? उत्तर आहे जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये अमृतसर येथे घडलेला आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे, मानवी शरीराचा सामान्य रक्तदाब किती असतो? उत्तर आहे 80 ते 120 मिमी. मानवी शरीराचा सामान्य रक्तदाब 80 ते 120 मिमी असतो. प्रश्न क्रमांक 38 आहे, उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस कधी असतो? उत्तर आहे 22 डिसेंबर. उत्तर आहे 22 डिसेंबर हा उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे, रामचरितमानस कोणी लिहिलेले आहे? रामचरितमानस कोणी लिहिलेले आहे? तर उत्तर आहे तुलसीदास यांनी रामचरितमानस लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे, पहिले आशियाई खेळ कधी व कुठे आयोजित केले गेले? पहिले आशियाई खेळ
कधी व कुठे आयोजित केला गेलेला आहे? तर उत्तर आहे मे 1951मध्ये नवी दिल्ली येथे पहिला आशियाई खेळ आयोजित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 41 आहे, वातावरणाचा दाब कोणत्या उपकरणाने मोजला जातो? उत्तर आहे बॅरोमीटर. बॅरोमीटर याने वातावरणाचा दाब हा मोजला जात असतो. प्रश्न क्रमांक 42 आहे, 2018मध्ये फुटबॉल विश्वचषक कुठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे रशिया. रशिया देशामध्ये 2018 मधला फुटबॉल विश्वचषक खेळ आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 43 आहे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? उत्तर आहे चीन. चीन हा देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. प्रश्न क्रमांक 44 आहे, राष्ट्रपती लोकसभेत किती सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात? उत्तर आहे 2. 2 सदस्यांना राष्ट्रपती लोकसभेत नामनिर्देशित करू शकतात. प्रश्न क्रमांक 45 आहे, सर्वमान्य रक्तगट कोणता मानला जातो? उत्तर आहे AB. AB पॉझिटिव्ह हा सर्वमान्य रक्तगट मानला जातो. प्रश्न क्रमांक 46 आहे, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 1920मध्ये असहकार चळवळ सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे, कोणत्या खेळात पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो? उत्तर आहे हॉकी. हॉकी या खेळामध्ये पेनल्टी स्ट्रोक वापरला जात असतो. प्रश्न क्रमांक 48 आहे, भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? उत्तर आहे लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.